डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या कदमवाडी इथल्या डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागात सायन्स टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅमचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डी.वाय.पी. विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आणि मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर आर.के. शर्मा, आर.एस.सीचे डॉक्टर हेमंत लागवणकर उपस्थित होते. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च, इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन यांच्या संयुक्त विद्यमानं रुरल सायन्स एज्युकेशन ट्रेनिंग युटिलिटी प्रोग्रॅमअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विज्ञान विषयातील अध्यापनातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणं, विज्ञान शिक्षकांसाठी प्रयोगशाळा मुक्त प्रयोग संकल्पना राबवणं, शाश्वत विज्ञान प्रयोगांचा शालेय स्तरावर प्रसार करणं हा या उपक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश होता. यामध्ये रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सहयोगी प्राध्यापक डॉक्टर जे.एल. गुंजकर यांनी या ट्रेनिंगची आवश्यकता आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. यासह इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर असल्याचं सांगितलं. विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना पुस्तकाचा आधार घेऊन नाही तर पुस्तकांविना शिकवता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवून जो शिकण्यासाठी प्रेरित करतो तोच खरा शिक्षक असतो, असंही त्यांनी नमूद केलं. डॉक्टर सी.डी. लोखंडे यांनी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाअंतर्गत सुरू असणाऱ्या विविध कोर्सेसबद्दल आणि अत्याधुनिक लॅबबद्दल माहिती दिली. आत्तापर्यंत CIRनं 50पेक्षा जास्त पेटंट मिळवले असून तितकेच पेटंट फाईल केल्याची माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी PG आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंट होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमासाठी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी सहाय्यक प्राध्यापक पूजा पाटील, संशोधक विद्यार्थिनी सायली कुलकर्णी, इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील प्राध्यापक यांच्यासह इतर स्टाफ तसंच कोल्हापूर शहर परिसरातील 100हून अधिक शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉक्टर हितेश पवार, विवेक पारकर, मोहित त्यागी, हेमराज यादव, कृष्णनाथ शिर्के यांचं सहकार्य लाभलं.